ऐक ना पोलीस हो कसला पोलीस तुम्ही नंतर आलात आम्ही रेडर पकडल्याची काही येत नाही कोणाच्या घरात घुसले अरे एखाद्या ऑफिस मध्ये आम्ही आलाय मी स्वतः आला तिकडे मी स्वतः पैसे पकडले मी बोला पोलिटिशियनला वॉरंटचा विषय काढायचा संबंध आहे का पंचनामा झाला पाहिजे ना वॉरंट कशाला लागते मग काय रेड हँड पकडलेलं आम्ही अरे चेक करा वॉरंट ना ओ पोलीस ते पोलिसांना विचारा वॉरंट घेऊन या एक काम करा हो साहेब जा पोलिटिशियनला वॉरंट बनवा आणि या आणि मग काय करायचं जाऊन दे आमचं चुकलं आम्ही तो पोलीस स्टेशनला फोन करून बोलवलं आमचं चुकलं इन्कम टॅक्स वाले बोलवले सर्व कारवाई पुढे कायदेशीर करणार आपण तुम्हाला वाटली बरोबर बोललात तर त्याला बोलवा म्हणून आता जे कायदेशीर कारवाई ते करणार आपण इन्कम टॅक्सला बोलवा आम्ही पण बिझनेस के पैसे इन्कम टॅक्सला बोलवा भाऊ की जय हो देवा भाऊ की काय किती पाकिट आहेत जर मी जर माझ्या स्वतःचे पैसे जर असतील माझ्या खिशात तर मी सांगू शकतो की बाबा की हे एवढी पाकिट आहेत आणि एवढे पैसे एक पाकिटमध्ये आहेत 40 पाकिट आहेत 50 पाकिट आहेत का 20 पाकिट आहेत का 10 पाकिट आहेत की बाबा विचारू साहेब तुम्ही असं करतील तर काय होणार शेवटी हे साहेब तुम्ही चेक करा त्यांचं म्हणणं बरोबर आहे तुम्ही चेक करा कारण ते काही सांगतील आम्हाला फक्त व्हिडिओ पाहिजे की आम्ही तुमच्याकडे सुपूर्द केलेली आहे आम्हाला जे वाटलं ते आम्ही बोलतो बघा शेवटी प्रत्येकाला स्वातंत्र्य देशात प्रत्येकाला वक्तृत्व बोलण्याचा अधिकार आहे की नाही आम्ही सांगतोय आता सिद्ध करतील बघा भारतीय जनता पार्टीचं बॅग आहे त्याच्यामध्ये ते त्यांनी ते आता हे बघा आता सिद्ध करायचं आहे तुम्ही आम्हाला जे वाटतंय ते आम्ही तुम्हाला बोलतो तुमचे अधिकार आहेत तुम्ही सांगा कारवाई करणार पोलीस स्टेशनला घेऊन जा त्यांना सगळ्यांना आणि स्टेटमेंट घ्या पाहिजे तर माझ्याकडनं हे देवा पुढची कारवाई पोलीस करतील पोलीस अशा आहे आम्ही एकच सांगू इच्छितो की आम्ही आमचं कर्तव्य एक नागरिकाचं कर्तव्य केलेलं आहे की असं मतदानांमध्ये असे पैसे वाटले गेलेले नाही पाहिजे हीच आमची इच्छा आहे बाकी आता आम्ही पोलिसांच्या हातात सगळे सांगितलेलं आहे बाकी पोलीस बघू आणि कायदा बघू आता पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि पोलिसांनी बॅग जी आहे ती ताब्यात घेतलेली आहे पोलीस ज्यांच्याकडे बॅग मिळालेली आहे ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत बहुजन विकास आघाडीचा थेट असा आरोप आहे की या बॅगेमध्ये पैसे सापडलेले आहेत आणि पैशाचे अजून पैसे आहेत बॅगेत पैसे सापडलेले आहेत आणि हे पैसे नेमके मतदारांना वाटले जात आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला देखील मिळालेलं आहे पोलीस या ठिकाणी आलेले आहेत पोलिसांनी बॅग ताब्यात घेतलेली आहे आता हे पाहण्यासारखं ठरेल की पोलीस याच्यावरती कारवाई करणार का हे बघा हे विरार पूर्व दक्षिण मंडळ भारतीय जनता पार्टीचा आहे आणि हा सगळा जो काही प्रकार आहे तो भारतीय जनता पार्टीच्या या कार्यालयात घडलेला आहे उद्या ठाणे जिला मध्यवर्ती बैंकेची निवडणूक है पैसे को तरीके से अपने बिजनेस के लिए अपने पास में रखते हैं और हमारा ये पर्सनल बिजनेस का है सीएसबी सेंटर की है जो हमसे बैंक से ऑथोरिटी है हमारे बैंक का सर्टिफिकेट है लोग मेरे पास जमा करने आते हैं लोग मेरे पास पैसा निकालने आता या ठिकाणी पोलीस जो आहे तो तपास घेत आहेत आपण जर पाहिलं तर झडती सुरू आहे कुठे पैसे लपून ठेवलेत की काय अशी शंका देखील व्यक्त केली जाते आणि पोलीस हे सगळ्या गोष्टींचा तपास करतात परंतु पैशाची पाकिट या ठिकाणी मिळालेले आहेत हे मात्र खरं आता या सगळ्या विषयावरती पोलिसांची नेमकी भूमिका काय असणार आहे हे देखील पाहण्यासारखं ठरेल हे बघा हे कार्यालय आहे भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी लोगो आहे भारतीय जनता पार्टीचं हे जनसंपर्क कार्यालय आहे ज्यांनी पैसे आणले ते देखील या ठिकाणी आहेत पोलिसांनी बॅग ताब्यात घेतलेली आहे बॅग घेऊन पोलीस आता विरार पोलीस स्टेशनच्या दिशेने देखील चाललेले आहेत
दुसरीकडे आपण जर पाहिलं तर बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक आणि सभापती निषाद चौके यांनी हा प्रकार उघडकीस आणलेला आहे. तर याला काय बोलतात? हा, याला काय बोलतात? दरवेळेस हे बघा ही पाकिट हे दरवेळेस असे पैसे पकडले जातात. पण याचा अर्थ काय? म्हणजे फक्त सगळ्या पैसे आता तुम्ही मतदारांना किती विकत घेणार? हा, हे बघा मतदारांना किती विकत घेणार? हे काय चाललंय आता? या टीडीसी बँकेच्या इलेक्शन साठी पण आहे ते बघूया, ते पर्सनल आहे की नाही ते बघतील. मला तुम्हाला एक प्रश्न आहे. एक मिनिट मला तुम्हाला असा प्रश्न आहे की पर्सनल म्हणजे नेमकं पर्सनल काय? उद्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पैसे पण ते तुमच्याकडे आलेले आहेत, हे पॅकेट आहेत. आणि नाही, मला एक सांगा ना, एक मिनिट माझा प्रश्नाचं उत्तर द्या. सगळ्या पॅकेटमध्ये समानच पैसे आहेत. मला काय माहित नाही, जर त्यांची बॅग आहे त्यांनी त्याचं उत्तर देतात आहे. आपके पास हे बघा, हे इथे भारतीय जनता पार्टीची टोपी देखील आहे. उद्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आहे आणि आज भारतीय जनता पार्टीच्या या कार्यालयामध्ये पैसे सापडतात. आम्हाला माहिती देणारे पण इकडून घेऊन गेलेली माणसंच आहेत. हे पैसे कोण घेऊन आले? आता ते त्यांना माहिती आहे कोण घेऊन. वैद्यजी हे पैसे कोणी आणले? हे पैसे सुनीलजी ठाकूर त्यांच्या बॅगेत होते. त्यांच्या ते बँकेचं आपलं काय बँका त्याचं आहे, त्याचे पैसे आहेत. आता आपण ते बघितले नाही. बताइए आपका कौन सा बैंक ऑफ इंडिया का सीएसवी सेंटर है मेरे पास, यूटीआई का पैन कार्ड की एजेंसी है, और भी काम का होता है, और भी है सारे डॉक्यूमेंट मेरे बैग पे देखिए। आपने गिना है? किसमें? आपने गिना है ये पैसा? आपने गिन के डाला है ना? हाँ। पैकेट में कितना पैसा है बोले हो? 40,000। हाँ 40,000 एका पॅकेट मध्ये 40,000 रुपये आहेत. म्हणजे ठाणे मध्यवर्ती जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदारांना 40,000 रुपये दिल्याचा या ठिकाणी उघड होते. एक पॉकेट खोला. एक पॅकेट खोला. नाही बरोबर, एक पॅकेट खोला. नहीं आप एक पैकेट खोलिए ना. नहीं सुनिए ना ठाकुर जी एक पैकेट खोलिए ना. एक पैकेट खोलिए ना, मालूम पड़ जाए. पाकिट वजनदार पाकिट आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आहे आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये भारतीय जनता पार्टीकडून पैसे वाटण्याचा कार्यक्रम सुरू आहे असा आरोप आता बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवक आणि सभापतीने केलेला आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे पैसे सापडतायत. उद्या निवडणूक आहे आणि हे महाशय असं सांगतायत आपण आहेत ना पैसे आहेत ना, पण पैसे आहेत ना, मनीचे पैसे आहेत. नाही वाटतं पैसे आहेत ना, मग हे पैसे कशासाठी आणले? कशासाठी आणले? त्यांचा बिझनेसचा प्रश्न नाही ना. हे कोणी वाटताना पाहिलं का? आता आपल्याला माहिती सरकार तुमची, ऐका ना मनीषजी, सरकार तुमची आहे. एक मिनिट ठाकूरजी सुनो ना. सरकार तुमची आहे, गृहमंत्री तुमचा आहे, देशातला गृहमंत्री तुमचा आहे, पोलीस तेच सांगणार ना. अरे पोलीस कशाला ते सांगतील? आता त्याचं उत्तर ते देतील ना त्यांना, पोलिसांना जे द्यायचे ते. शेवटी त्यांचा धंदा नाही का? ते काम धंदा नाही करत का? आजच म्हणजे एक मिनिट